मराठवाडा प्रसारक समाजाच्या खेडगाव येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून राबवण्यात आलेल्या एक मूठ धान्य एक मुठ्ठी अनाज या अनोख्या आणि स्तुत्य उपक्रमाला विद्यार्थी व पालकांकडून उभयपूर्ण प्रतिसाद मिळालाय। या अभियानातून जमा झालेली 5 पोती धान्य वापरण्यायोग्य कपडे आणि खाऊ वात्सल्यगृह आधार आश्रम वणी तालुका दिंडोरी येथील अनाथ बालके आणि वृद्धांना प्रत्यक्ष भेट देऊन सप्रेम सुपूर्द करण्यात आली आहे। आश्रमातील भेटीदरम्यान डोळे पाणावले। अनाथ बालकांकडून मिळालेली जगण्याची प्रेरणा शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी वणी येथील आश्रमाला प्रत्यक्ष भेट तेथील अनाथ बालके आणि आजी आजोबांसोबत वेळ घालवलाय। त्यांच्याशी आपुलकीने गप्पा मारल्या आणि जमा केलेले धान्य, कपडे व खाऊ त्यांना सुपूर्द केलाय। या प्रसंगी अनाथ मुलांची परिस्थिती पाहून आणि त्यांच्याशी संवाद साधताना सर्व शिक्षक व विद्यार्थी अत्यंत भावुक झाले। काहींच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले। अनाथ बालकांचा जीवन संघर्ष आणि त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन पाहून विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे। शाळेतील लहान मोठ्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून अत्यंत उत्साहाने एक मोठे धान्य आणलंय। पाहता शाळेत 4 ते 5 पोती धान्य जमा झालंय। केवळ धान्यच नव्हे तर शाळा प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत पालकांनी वापरण्यायोग्य सुस्थितीतील कपडे, मुलांसाठी बिस्किटे, चॉकलेट्स आणि इतर खाऊचा साठाही या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर जमा केला होता। शिक्षणासोबत सामाजिक जाणीव जपण्याचा प्रयत्न। या प्रसंगी उपक्रमाचे महत्त्व सांगताना शाळेचे मुख्याध्यापक सचिन शिंदे म्हणाले की शिक्षणासोबतच मुलांवर समाजाविषयी आपुलकी, कृतज्ञता व संवेदनशीलतेचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे। एक मूठ धान्य या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व दातृत्वाची भावना रुजण्यास मदत झाली आहे। मुलांवर सामाजिक दायित्वाचे उत्तम संस्कार घडवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। संस्था पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीने यावेळेस मार्गदर्शन केलंय। मराठवाडा प्रसारक समाज नाशिक संचलित या शाळेची यशस्वी वाटचाल। संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, संचालक प्रवीण नाना जाधव, शिक्षण अधिकारी के.एस. शिंदे आणि शिक्षणाधिकारी विलास देशमुख यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली सुरू आहे। तसेच या सेवाभावी उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीने अध्यक्ष जयराम डोकळे यांच्या मोलाचे सहकार्य लाभलंय। शिक्षक व कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या समन्वयक श्रीमती बाराहाते LS यांच्यासह श्रीमती मवाळ SB, श्रीमती शेळके DB, श्री शाह AB, श्रीमती दवंगे SS, श्रीमती कुशारे DM, श्रीमती खैरनार प्रियंका, श्रीमती जाधव योगिता, श्रीमती बोराडे साधना, श्रीमती ठुबे DA, श्रीमती ठुबे AMB, श्रीमती बाविस्कर AP व श्रीमती गायकवाड KD आदी शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतलाय। तसेच शिक्षकेतर कर्मचारी गांगुर्डे PK, श्री कर्डक MK, कोंबडे PK, श्रीमती गोधडे SS, श्रीमती गांगुर्डे YS आणि श्रीमती मस्के AA यांनी उपक्रमाच्या नियोजनासाठी मेहनत घेतली आहे। पालकांनी आपल्या पाल्यांना दिलेले प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेली संवेदनशीलता याबद्दल शाळा प्रशासनाच्या वतीने सर्व पालक व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या या भावुक आणि सामाजिक उपक्रमांचे खेडगाव परिसरात शैक्षणिक वर्तुळातून सर्वत्र कौतुक होत आहे। आमचं स्कूल शाळेचे नाव आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल खेडगाव। मला खूप चांगलं वाटतंय। आम्हाला या मुलांना भेटण्याची खूप इच्छा होती। आज आम्ही भेटायला आलो, त्याच्यामुळे सरांचे पण धन्यवाद आणि इथले सर्व मुलांचे धन्यवाद। आम्हाला भेटल्याबद्दल खूप छान वाटलं। माझे नाव राम नितीन डोकळे, आमच्या शाळेचे नाव आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल खेडगाव। मी प्रिन्सिपल सरांना धन्यवाद करतो की आम्हाला शिक्षकांना पण की आम्हाला या मुलांशी मिळवून दिलं आणि आमच्या घरातून थोडासा पुण्याचा हात लागला याची आम्हाला खूप चांगली जाणीव झालेली आहे आणि पालक हे काय असतात आम्हाला आज समजलेलं आहे। थँक्यू। एवढं सांगून मी माझं 2 शब्द आमच्या स्कूलचे नाव आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल। मला इथे खूप छान वाटलं। या छोट्या मुलांना भेटून खूप छान वाटलं आणि थँक्यू टीचर्सला, शिंदे सरांना की त्यांनी आम्हाला इथे भेटायला आणलं आणि खूप छान वाटलं। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी।